नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज बनवणार आहोत आपण कुरकुरीत डोसे व त्यासोबत 2 प्रकारच्या चटण्या. त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 3 वाट्या तांदूळ घेतलेत. तीन वाट्या तांदूळ आणि त्यासाठी 1 वाटी उडीद डाळ. हेच प्रमाण असतं इडली आणि डोश्यासाठी. 3:1 म्हणजे 3 वाट्या किंवा ज्या भांड्याने तुम्ही ते 3 घ्याल त्याच भांड्याने 1 वाटी किंवा 1 डब्बा काय जे मापाचं असेल त्याने उडीद डाळ घ्यायची. आता याच्यामध्ये 1 चमचा मेथ्या टाकून घेऊ. डाळीमध्ये टाकलेत मेथ्या. आणि आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ 4-5 पाण्याने किंवा त्याचं खराब पाणी निघतंय तोपर्यंत. तिथे आपले तांदूळ झाले 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून ते बाजूला ठेवू आणि डाळ धुवून घेऊ. डाळ पण अशी चोळून व्यवस्थित धुवून घेऊ. तर डाळ तांदूळ दोन्ही धुवून झालेत आणि त्याच्यावरती 1 इंच एवढं पाणी टाकलंय मी भिजण्यासाठी आणि याला रात्रभर भिजत ठेवू. तुम्ही जर सकाळी घालणार असाल तर दिवसभर ठेवा. मी रात्री घातले, आता सकाळी बघू दुसऱ्या दिवशी. आपले डाळ तांदूळ इथे भिजलेत. छान भिजले आपले डाळ तांदूळ. आणि 1 वाटी पोहे मी आत्ता भिजायला टाकले, म्हणजे वाटण्याच्या अगोदर 10 मिनिट. आता हे वाटायला घ्यायचं आपल्याला. आता आपण तांदूळ निथळून घेतलेत, ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि बारीक वाटून घेऊ. एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आपल्याला. हे एकदम मस्त झालेलं आहे आपलं पीठ. आता याला एका पातेल्यात काढून घेऊ. आता राहिलेले तांदूळ पण वाटून घेऊ. सगळे तांदूळ याच्यामध्ये काढून घेऊ आणि पोहे पण याच्यातच टाकू आपण, जे भिजवले ते. 1 वाटी पोहे भिजवलेले ते 10 मिनिट भिजत घातले, ते पण टाकून घेतले तांदळात आणि तांदळासोबतच वाटून घेतले बारीक. आता हे पण आपलं वाटून झालंय. आता डाळ वाटून घेऊ. थोडी थोडी घालून, थोडं पाणी घालून अशी बारीक वाटून घ्यायची डाळ पण आपल्याला. आपली डाळ पण इथे वाटून झालेली आहे, ती पण आपण तांदळाच्या मिश्रणात काढून घेऊ. आता याला एक जीव करून घेऊ. डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेऊ. आता हे छान एक जीव करून घेतले. आता याला परत दिवसभरासाठी भिजायला ठेवणार आहे मी, किंवा 6-7 तासांसाठी भिजायला ठेवून द्यायचं परत याला. आणि मग रात्री करणार आहे. आता इथे रात्री बघूया. आपण अगोदर चटण्या करून घेऊ दोन्ही प्रकारच्या. अगोदर बटाट्याची चटणी करण्यासाठी इथे कढईत मी तेल टाकले, त्यात मोहरी टाकली 1 चमचा, 1 चमचा जिरं टाकले, 1 चमचा उडीद डाळ टाकली, 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकली. आता याला छान परतून घेऊ आपल्या डाळी सोनेरी होईपर्यंत. असा लांब चिरलेला कांदा घेतला 1, तो पण याच्यात टाकून घेऊ. तीन 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून, त्या पण टाकून घेऊ याच्यामध्ये आणि याला परतून घेऊ. कढीपत्ता टाकू.
आता याला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ. आता इथे आपल्या डाळी व कांदा सोनेरी झाला आहे. आता याच्यामध्ये हळद आणि मिरची पावडर टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा मिरची पावडर किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याला मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये उकळून घेतलेले बटाटे टाकू. उकडून कुस करून घेतलेत हाताने. बटाटे चटणी करताना असे हातानेच कुस करून घ्यायचे, सुरीने कापून वगैरे नाही घ्यायचे बटाटे. आणि याच्यात एखादी मोठी फोड असेल तर अशी परतताना आपण फोडून घ्यायची. असं तोडून घ्यायचा बटाटा मिक्स करताना आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार. याला परत मिक्स करून घेऊ. आता आपली चटणी तयार झाली. सर्वात शेवटी याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. आता ही बटाट्याची चटणी तयार झाली. आता आपण ओल्या नारळाची चटणी करून घेऊ. त्यासाठी 1 वाटी इथे नारळ घेतला आहे मी. त्याचा पाठीचा काळा भाग पण काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे डाळ किंवा डाळ्या टाकून घ्यायच्या आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू. मूठभर कोथिंबीर टाकली. लसणाच्या 8-10 पाकळ्या टाकू आणि आलं टाकू 1 इंच. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. पाणी घालू आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊ. लिंबू पिळलं की आपल्या चटणीचा कलर जसाची तसा हिरवा राहतो. आता याच्यात थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊ चटणी. एकदम बारीक वाटायची आहे. आता इथे वाटून झाली चटणी आपली. बघू शकता मस्त अशी बारीक झाली आणि कलर पण खूप छान आला चटणीला. आता हिची फोडणी करून घेऊ. चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि फोडणी करण्यासाठी गॅसवर इथे फोडणी पात्र ठेवलंय. त्याच्यात तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्याच्यात टाकू 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ आणि कढीपत्त्याची पानं. आपली डाळ थोडीशी सोनेरी होऊ देऊ एकदा हलवून. आणि आता ही तयार केलेली फोडणी आपण तयार केलेल्या चटणीवर ओतून घेऊ. आता इथे ही खोबऱ्याची चटणी पण आपली तयार झाली. आता डोसे करायला घेऊ. आपलं बॅटर बघू. मस्त बॅटर तयार झालंय आपलं. फुगलंय, पहिल्यापेक्षा जास्त झालंय. याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. आणि घट्ट वाटतंय, याच्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे. अगोदर याच्यात मीठ घालून घेऊ चवीनुसार. आणि पाणी घालू थोडंसं. मग मीठ मिक्स झालं की याच्यामध्ये पाणी घालू. घट्ट वाटतंय खूप. एकसारखं असं पडलं पाहिजे आपलं बॅटर.
थोडंसं पाणी टाकते आणि याला पाणी घालून मिक्स करून घेऊ. अगोदर थोडं थोडंच पाणी घालून बघू, लागलं तर परत घालता येईल. आता याच्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं, थोडं मीठ टाकलं आणि 2 चमचे साखर टाकली. साखर टाकल्याने आपल्या डोस्यांना कलर खूप छान येतो, त्यामुळे साखर नक्की टाका. आता इथे बॅटर तयार झालं आपलं. आता इथे तवा तापला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकले. ते असं टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं किंवा एखाद्या कापडाने आणि त्याच्यावर पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्या तव्याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं. खूप जास्त गरम तव्यावर डोश्याचं बॅटर टाकायचं नाही, नाहीतर ते पसरत नाही, जागेवरच सेट होऊन जातं लगेच. त्यामुळे तवा एकदम कमी गरम असला पाहिजे. असं बॅटर टाकून डोसा बनवून घेऊ आपण. बघू शकता मस्त असा डोसा तयार झाला आपला. आता याला थोडासा सेट झाला की तेल किंवा तूप किंवा बटर तुम्हाला जे लावायचे ते लावून घ्या. आणि अशा कडा सोडायला लागलाय आता डोसा. तर इकडच्या बाजूने थोडासा राहिलाय, ती बाजू अशी गॅसच्या फ्लेमवर सरकून घ्यायची आणि भाजून घ्यायची. थोडा वेळ भाजलं की आपोआप कडा सुटायला लागतात तिकडच्या पण. आता सगळ्या बाजूने असं सैल करून घेऊ डोसा. मी एकाच बाजूने भाजणार आहे, तुम्हाला दोन्ही बाजूने भाजायचा असेल तरी भाजू शकता. बघू शकता मस्त असा कलर आलाय, भाजला गेलाय आपला डोसा. आता याला काढून घेऊ. मस्त असा विकत मिळतो तसा एकदम क्रिस्पी असा डोसा तयार झालाय आपला. तर याच प्रकारे दुसरा पण डोसा करून घेऊ. तव्यावर तेल फिरवलं, पाणी टाकलं थोडंसं आणि मग त्याच्यावर बॅटर टाकून डोसा बनवून घेतला. डोसा फिरवताना डोश्याचं बॅटर अगोदर आतपासून बाहेर असं फिरवायचं, म्हणजे मध्ये जाळ असतो गॅसचा, त्यामुळे मध्ये पटकन भाजलं जातं, म्हणून आतून बाहेर फिरवायचं. हा पण डोसा आपला टाकून झालाय, मस्त भाजून झालाय. याला पण काढून घेऊ. अशा प्रकारे सगळे डोसे आपले बनवून घेऊ.